नमस्कार मित्रांनो, मी मनोज. सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दरवर्षी अखेरीचा जो रथोत्सव साजरा होतो, हा नेमका कधी साजरा होतो, की तिथीवर तो अवलंबून असतो का, किंवा कोणत्या दिवसावर तो अवलंबून असतो का, किंवा हा अमुकच वार त्याच्यासाठी निवडला जातो का, किंवा काही वेळ त्याच्यासाठी आहे का, किंवा मराठी जे महिने आहेत, पौष माघ फाल्गुन, त्यापैकी हा कोणत्या महिन्यात साजरा होतो, असे ठराविक प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेले दिसतात. आणि बरीच लोक दरवर्षी अखेरीचा रथोत्सव नेमका केव्हा हा प्रश्न विचारतात. याला नेमकं कारण असं आहे, अखेरीचा रथोत्सव हा माघ कृष्ण अमावस्येला होतो. ही पूर्वीपासूनची प्रचलित जी तिथी आहे, त्यामुळे गोंधळ असा लोकांचा होतो किंवा भाविकांचा होतो. अमावास्या नेमकी आदल्या दिवशी येते, किंवा आदल्या दिवशी दुपारी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी संपते, आणि मग रात्री रथोत्सव त्या रात्री होतो की संपते त्याच्यानंतर तो रथोत्सव साजरा होतो, की रथाला अमावास्या मिळावी. जे हरतिराचं देवपण केलं जातं त्याला अमावास्या मिळावी, की रथाला अमावास्या मिळावी. नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही स्थानिक गावकर असतील, किंवा गावाचं जे काम करणारा जो गावकार असेल, जो संपूर्ण गाव ज्याच्या ताब्यात असतो, त्या गावकाराचं, तसेच जे रामेश्वराचे पुजारी आहेत सादले भटजी, यांचंही मत जेव्हा घेतलं तेव्हा नेमकी साजरा करण्याचा दिवस लक्षात आला. बऱ्याच वेळा काय होतं, कॅलेंडरवर, काही ठराविक कॅलेंडरवर रथोत्सव नेमका शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी असा नोंद केला जातो, आणि बऱ्याच लोकांची फसगत होते. ही फसगत स्थानिकांची सहसा होत नाही. पुणे, कोल्हापूर, गोवा, मुंबई अशा ठिकाणी राहणारे जे स्थानिक लोक, जे चाकरमानी आहेत, या लोकांना मोठा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न त्यांचा निर्माण होतो. रथोत्सवाला येण्यासाठी ही लोक आधीच रेल्वेचे असतील किंवा विमानाचे तिकीट बुकिंग करतात, आणि नेमकं गोंधळ असा होतो, ज्या दिवशी ते येथे येतात गावात, त्या दिवशी नेमका रथोत्सवाचा कार्यक्रमच नसतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असतो, आणि त्यांची तिकीट काढलेली वाया जाते. याचं कारण म्हणजे ते दुसऱ्या दिवशी परत विमानात किंवा ट्रेनमध्ये बसतात आणि माघारी परततात. ती थोडीशी हुरहुर त्यांच्या मनात असते, आणि मग आपण कुठेतरी चुकलो, आपल्याला काहीतरी माहिती आपण घ्यायला पाहिजे होती स्थानिक लोकांकडून किंवा आपल्या नातेवाईकांकडून गावच्या. केवळ आपण कॅलेंडरमध्ये बघून ही तिकीट बुक केली, ही चुकी झाली, हे नंतर लक्षात येतं. बहुतेकांचा हाच गोंधळ होतो. स्थानिक लोकही अजूनही रथोत्सव नेमका केव्हा साजरा होतो या प्रश्नाबाबत अनभिज्ञ असलेली पाहायला मिळतात. बहुतेक लोकांना हे माहीतच नाही. पूर्वीपासून रथोत्सव होतो, तो दरच्या अमावास्येला होतो. माघ जो महिना आहे, या माघ महिन्यात दरचा अमावास्या जी असते, माघ महिना संपताना तिला साजरा होतो. पण त्यावेळी नेमकं काय होतं, हा नेमका जो प्रॉब्लेम आहे, हा गेल्या वर्षी 2023मध्ये बऱ्याच लोकांना अनुभवावा लागला. उलटसुलट गोंधळ जे आहेत हे 2023मध्ये झाले. त्याला काही कॅलेंडरही जबाबदार होते. त्यांनाही म्हणता येणार नाही, कारण नेमका हा केव्हा होतो हे बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा दरवर्षी रथोत्सव केव्हा साजरा होतो, दुपेग अमावास्या असली किंवा 2 दिवस अमावास्या असली, तर कोणती अमावास्या धरली जाते आणि त्या दिवशी नेमका रथोत्सव होतो, हे आम्ही जेव्हा
सगळ्या मानकरी असतील, स्थानिक काही जाणकार, बऱ्याच लोकांना रथोत्सव नेमका साजरा केव्हा होतो किंवा मानकऱ्यांना किंवा काही जणांना अजूनही माहीत नाही. त्यामुळे अंदाजे कॅलेंडरप्रमाणे बघून, कॅलेंडरमध्ये जे ज्या नोंदी असतात त्या बघून लोक काहीही फेकाफेकी करतात. त्यामुळे तुम्हाला नेमका रथोत्सव केव्हा असतो हे गावात विचारण्याची गरज नाही, ती तुम्हीच शोधून काढू शकता. नेमका रथोत्सव केव्हा साजरा होणार याबद्दल मी आज तुम्हाला या व्लॉगमध्ये माहिती देणार आहे. अखेरीचा रथोत्सव हा सगळ्यात सिंधुदुर्गात महत्त्वाचा आणि मोठा रथोत्सव समजला जातो. नेरूर असेल किंवा खानोली असेल, वालावल हुमरमळा असतील, हे सुद्धा रथोत्सव मोठ्या प्रमाणात गर्दी खेचत असतात. पण माणगाव खोऱ्यात एकमेव रथोत्सव हा साजरा होत असल्यामुळे शिवापूर म्हणजे इथून साधारण 40-50 किलोमीटर ते आरोंदा आणि इकडे कुडाळ, कसाल, कणकवलीपर्यंतची लोक आवर्जून या रथोत्सवाला हजेरी लावतात. येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकदम सोपा, सरळ आणि सुस्थितीत रस्ता असल्यामुळे मोठी गर्दी या रथोत्सवाला पाहायला मिळते. तर नेमका हा रथोत्सव केव्हा साजरा होतो याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देतो. 2024 मध्ये हा रथोत्सव 10 मार्च रोजी म्हणजे रविवारी साजरा होत आहे. ह्याचं कारण सांगतो. आता तुम्ही बारीक बघितलं, कॅलेंडर तुमच्याकडे असेल तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या अगर तिसऱ्या दिवशी हा रथोत्सव साजरा होतो असं म्हणतात. आता महाशिवरात्री यावर्षी 2024ला शुक्रवारी आलेली आहे आणि नेमकी दुसऱ्या दिवशी शनिवारी अमावास्या प्रारंभ होत आहे संध्याकाळी 6:18 आणि ही अमावास्या रविवारी 10 तारीखला दुपारी 2:30 म्हणजे 2:30 वाजता समाप्त होत आहे. आता जर तुम्ही विचार केला यावर्षी तर रथोत्सव दर अमावास्येला होतो, हे जर असेल तर 9 तारीखला व्हायला पाहिजे. अमावास्या रथाला मिळाली पाहिजे रथ ओढताना, किंवा हरतिराचं देवपान करताना अमावास्या मिळाली पाहिजे. हे जर असं गणित असेल तर 9 तारीखला नियमाप्रमाणे रथोत्सव व्हायला पाहिजे. आता ह्याच्यात ही दुपेग अमावास्या जी किंवा दुबार अमावास्या जी बोलतात, हे नेमकं गणित असं आहे. रथोत्सव किंवा रथ ओढण्यासाठी, फिरवण्यासाठी किंवा ते हरतिराचं देवपण करण्यासाठी अमावास्या लागते ह्याची अजिबात गरज नाही. मित्रांनो, हे आधी लक्षात ठेवा तुम्ही. अमावास्येची रथ ओढण्यासाठी रात्री गरज लागते हे अजिबात, हे डोक्यातून काढून बाजूला ठेवायला पाहिजे. ह्याचं कारण रथोत्सव रात्री जो कार्यक्रम झाल्यानंतर किंवा ही अमावास्या संपल्यानंतर जे हरतिराचं देवपण केलं जातं, या हरतिराच्या देवपणाला सल्तान किंवा जे मानकरी ढोल वाजत जातात ते स्थानिक म्हणजे रोजच्या रेग्युलर रुटीनप्रमाणे ढोल वाजत जातात. जे अखेरीच्या खालची हरिजनवाडी येथील 12चे कुळ आहे, मंदिर आहे, त्याच्या बाजूला जी देवराई आहे, या देवराईत घट आहे. ह्या घटाची स्थापना केली जाते. त्याला तिलक लावला जातो, रक्ततिलक. तांदूळ जे रक्तात भिजवून कोंबड्याच्या रक्तात तो बळी देऊन त्याला जे लावले जातात आणि त्याला शास लावली जाते मानकऱ्यांकरवी. आणि तो तिथे गोसावी समाजाचा जो मुख्य माणूस असतो तो ते बरंचसं काम त्याच्यातलं करतो आणि त्याच्याकरवी ते करून घेतलं जातं. तर येथे लक्षात ठेवायला पाहिजे, रथ रात्री ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशी फाल्गुन मासाची सुरुवात व्हायलाच हवी आणि फाल्गुन मासाच्या सुरुवातीत रामेश्वराची पूजा व्हायला हवी. हे मुख्य कारण येथे नमूद करावं असं तुम्हाला वाटतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा,
अमावास्या केव्हा आहे याला महत्त्व नाही, तर अमावास्ये दिवशी, ज्या दिवशी अमावास्या संपते त्याच्यानंतर, म्हणजे रात्री रथ ओढल्यानंतर पहाटे फाल्गुन मासारंभ सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे फाल्गुन महिन्याची सुरुवात. खरं तर माघ अमावास्येला, माघ महिना, मराठी माघ महिना संपतो. या माघ महिन्यात गणेश जयंती असते, एवढं लक्षात ठेवायचं. गणेश जयंतीचा कार्यक्रम माघ कृष्ण 4 मध्ये असतो. माघ कृष्ण 4 मध्ये असतो. आणि हा माघ कृष्ण 4 गणेश जयंती झाल्यानंतर माघ शुद्ध 4 मध्ये असतो. आणि ही गणेश जयंती झाल्यानंतर जी अमावास्या येते, त्या अमावास्येला रथोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. रथ रात्री जो ओढल्यानंतर सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर रामेश्वराची, तो आत ठेवला जातो, ते जे रथ मंदिर आहे त्याच्यात. किंवा पूजा झाल्यानंतर पालखी किंवा जे देवतरंग आहेत हे बाहेरच असतात, ते सकाळी पूजा झाल्यानंतर पुन्हा मंदिरात आणले जातात. याचाच सरळ अर्थ माघ महिन्याच्या उत्तरार्धात रथ ओढला जातो किंवा हरतीर हे देवपण केलं जातं. आणि फाल्गुन महिन्याच्या प्रारंभी जे रथ आहे तो आत मंदिरात ठेवला जातो. आणि जे देवतरंग जे रथाबरोबर असतात किंवा पालखी असते, ही बाहेरच असते पहाटे, ती फाल्गुन मासाच्या प्रारंभी मंदिरात आणली जाते. म्हणजेच रथ रात्री ओढून झाल्यानंतर किंवा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर फाल्गुन मासाची सुरुवात व्हायलाच हवी. फाल्गुन मासारंभ, फाल्गुन शुद्ध 1 असं जे कॅलेंडरमध्ये असतं, तुम्ही जर कॅलेंडर तुमच्या समोर धरला तर तुमच्या लक्षात येईल, फाल्गुन शुद्ध 1 ह्यावेळी पूजा असते आणि ह्यावेळी रथ कार्यक्रम पूर्ण झालेला असतो, फाल्गुन शुद्ध 1च्या आदल्या रात्री. त्यामुळे अमावास्या दुपारी संपते, आदल्या दिवशी संपते, रात्री संपते, ह्याला अजिबात महत्त्व येते नाही. तो दर्श अमावास्येला साजरा होतो असं म्हटलं असलं तरी ही दर्श अमावास्या नेमका येथे गोंधळ लोकांचा होतो. आणि माघ माघ अमावास्या लोकांची भल्यांची त्रिधा तिरपीट करून टाकते. त्यामुळे रथोत्सव हा फाल्गुन शुद्ध 1च्या आदल्या रात्री आणि माघ अमावास्येच्या दिवशी साजरा होतो. त्याला रात्री अमावास्या मिळावी असं काहीही नाही. फक्त रथा दिवशी अमावास्या दुपारी संपलेली असते. आता गेल्या वर्षी 2023 साली नेमका हाच गोंधळ झालेला. येथे हीच वस्तुस्थिती झालेली. रथोत्सव हा फेब्रुवारी मध्ये होता. फेब्रुवारीच्या 20 तारीखला रथोत्सव झाला आणि सगळीकडे आखेरी रथ म्हणून रविवार 19 तारीखला या कॅलेंडरमध्ये, बऱ्याच कॅलेंडरमध्ये छापलं गेलं. काही हातावर मोजण्या इतकीच कॅलेंडर असे आहेत त्याने फक्त 20 तारीखला छापलं. बाकीच्या सगळ्या कॅलेंडर्सनी 19 तारीखला रथ छापला आणि येथेच गोंधळ झाला. वस्तुस्थिती पाहता कॅलेंडर छापणाऱ्यांचा गोंधळ नसतो. हा गोंधळ मूळ लोकांनाच माहीत नसल्यामुळे किंवा नेमकी तिथी किंवा केव्हा साजरा होतो हेच बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे त्यांचा नाईलाज त्यांनी दर्श अमावास्या रथ हे समीकरण येथे लागू केलं. आता गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारी त्यावेळी तोच नेमका प्रॉब्लेम झालेला. महाशिवरात्री शनिवार 18 फेब्रुवारी रोजी आली होती आणि अमावास्या प्रारंभ 19 तारीखला संध्याकाळी 4:19 झालेला होता. आता बघा येथे सुद्धा हीच गोंधळ, हाच नेमका मुद्दा प्रॉब्लेमॅटिक ठरत आहे. आणि त्याच्यात सरळ 19 तारीखला दर्श अमावास्या असं लिहिलेलं आहे. तर ती अमावास्या 20 तारीखला दुपारी 12:36 संपते.
सोमवती अमावास्या होती ती माघ अमावास्या. आता येथे गोंधळ हाच झालेला, 19 तारीखला रथोत्सव हे सगळीकडे बऱ्याच लोकांनी कॅलेंडरमध्ये बघून तिकीट्स वगैरे काढल्या आणि ते फसले. त्यामुळे 19 तारीख रविवार असल्यामुळे बरेच जे शासकीय कर्मचारी सुट्टीवर असतात यांना हे गणित नेमकं चुकलं आणि सगळा गोंधळ त्यांचा झाला. गेल्या वर्षी हीच अमावास्या दुपारी 12:36 संपली आणि फाल्गुन शुद्ध 1-2 म्हणजे फाल्गुन मासारंभ हा मंगळवार 21 तारीखला सकाळपासून तो जो 12:36 नंतर जो सुरू झाला तो फाल्गुन मासारंभ हा 21 तारीखला मंगळवारी होता आणि रथ नेमका सोमवारी होता. जे कॅलेंडरमध्ये किंवा दर्श अमावास्या म्हणून जो रथोत्सव साजरा होतो असं जे लोक किंवा दुकानदार असतील किंवा चाकरमानी ह्या 19 तारीखच्या तारखेवर विश्वास ठेवून जे राहिले ते फसले. 20 तारीखला रथ हा गेल्या वर्षी साजरा झाला सोमवारी आणि मंगळवारी फाल्गुन मासारंभ म्हणजे मंगळवारी पहाटे रामेश्वराची पूजा झाली आणि त्यानंतर पालखी तरंग इतर देवता ह्या आत विराजमान करण्यात आला. फाल्गुन मासारंभाची सुरुवात 21 तारीखला झाली आणि 20 तारीखला दर्श अमावास्या म्हणजे माघ जो महिना आहे हा संपला. हीच नेमकी माहिती बऱ्याच काही स्थानिक लोकांना माहीत नसल्यामुळे हा गोंधळ होतो. तेव्हा खास करून लोक जे रामेश्वराचे भाविक आहेत, भक्त आहेत, जे दुरून येतात, इतक्या लांब विमान किंवा ट्रेनने आपले पैसे खर्च करून येतात आणि ज्यांची फसगंमत होते, ह्याच्यासाठी खास करून हा व्लॉग मी बनवलेला आहे. कारण खूप लोक, कितीतरी लोक असे आहेत ते अनभिज्ञच आहेत. स्थानिक ग्रामस्थ असतील जे वयोवृद्ध झाले त्यांनाही बऱ्याच जणांनी ही माहिती नाही. ते केवळ कॅलेंडर समोर धरतात आणि सांगतात आखिरी रथ हा 19 तारीखला आहे, चला 19 तारीख. आणि ज्यावेळी पुरोहिताकडे हा विषय जातो त्याचवेळी पुरोहित ती तारीख मानायलाच तयार नसतो. पुरोहित सरळ फाल्गुन मासारंभाच्या आदला दिवस जो असेल तो, अमावास्या संपू दे किंवा अमावास्येचा प्रारंभ होऊ दे, फरक पडत नाही, पण फाल्गुन मासाचा प्रारंभ मिळावा हेच पुरोहिताचं लक्ष असतं. त्याच्यामुळे फाल्गुन मास सरळ तो बघतो आणि रथ हा कॅलेंडरप्रमाणे म्हणजे जो नोंद केलेला आहे हे चुकीचं आहे आणि ह्या तारीखला साजरा होणार हे सांगतो. असं एकंदरीत हे या रथोत्सवाचं गणित आहे. हे तुम्हाला कळावं आणि नेमकी तारीख तुम्हालासुद्धा जशी जे पुरोहित सांगतात हा रथोत्सव ह्या तारीखला 19 तारीखला नाही तर 20 तारीखला होईल किंवा 9 तारीखला नाही तर 10 तारीखला होईल, हे जेव्हा सांगतात तेव्हा नेमका तो त्या दिवशी असतो की नाही, की बरेच लोक सांगतात भटजी सांगतो किंवा पुरोहित सांगतो म्हणून त्या दिवशी तो रथोत्सव साजरा केला जातो. असे बरेच चुकीची काही माहिती काही लोक सांगतात आणि गोंधळ होतो. प्रत्यक्षात आम्ही ही माहिती पुरोहितांकडून घेतली त्यावेळी पुरोहिताच्या म्हणण्याप्रमाणे रथोत्सवाच्या उत्तर रात्री पहाटे रथोत्सव साजरा ज्यावेळी पूर्ण साजरा होतो आणि रात्र उलटते त्यानंतर जी रामेश्वराची पूजा होते या पूजेला फाल्गुन मासाची सुरुवात व्हायलाच हवी असं शास्त्रशुद्ध ही माहिती हा पुरोहित आम्हाला देऊन गेला. त्यामुळे मित्रांनो, रथोत्सव नेमका केव्हा, दर्श अमावास्या हे जरी गणित पूर्वीपासून चालू असलं तरी दर्श अमावास्या रात्री मिळायला पाहिजे किंवा त्या दर्श अमावास्येलाच पहाटे रथ साजरा होतो किंवा हरतीर देवपण हे दर्श अमावास्येलाच करावं लागतं किंवा जो बळी दिला जातो हरतीर देवपणला तर त्या बळीला अमावास्या संपायला पाहिजे आणि त्यानंतर तो बळी द्यायला
परवानगी असते. हे जे उलटसुलट जे काही प्रश्न आहेत हे डोक्यातून काढून टाकायला हवेत आणि फाल्गुन मासारंभ हे जे फाल्गुन मासाची जी सुरुवात आहे हे तुम्ही जर तुमच्या मनात बिंबवलं तर लक्षात ठेवा, रथोत्सव केव्हा आणि कधी असतो हे विचारायला कोणाची किंवा कोणत्याही मानकऱ्याला विचारा किंवा स्थानिक जे चाकरमानी असते तर स्थानिक नातेवाईकांना विचार, तशी काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. हे प्रत्येकाने एक आवर्जून ही माहिती संकलित करायला हवी आणि रथोत्सव आपण नेमका केव्हा हे स्वतः ठरवायला अजिबात हरकत नाही असं मला वाटतं. या वर्षीचा रथोत्सव पुन्हा एकदा सांगतो, मार्च 2024मध्ये जो रथोत्सव साजरा होणार आहे हा 10 मार्च रोजी साजरा होणार आहे. या दिवशी अमावास्या दुपारी संपणार आहे आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रम 8 तारीख म्हणजे शुक्रवार 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. आणि धोंड दिवस म्हणजे हा जो मधला जी गॅप आहे महाशिवरात्री आणि अमावास्या किंवा फाल्गुन मासारंभ, ही जी मधली गॅप आहे 1 किंवा 2 दिवसाची, तर ह्याला आमच्याकडे हे म्हणतात, आमच्याकडे महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवस किंवा तिसऱ्या दिवसाला धोंड दिवस असं म्हणतात. धोंड दिवस म्हणजे त्याचा म्हणजे तो सर्व सांगायचं तर निष्क्रिय दिवस, त्या दिवशी काही नाही म्हणजे रिकामा दिवस. धोंड दिवस म्हणजे 8 समजा 8व्या दिवशी 8 तारीखला शिवरात्री असेल आणि 9 तारीखला रथोत्सव असेल तर धोंड दिवस नाही, धोंड दिवस येत नाही. आणि 8 तारीखला शिवरात्री असेल आणि 10 तारीखला रथ असेल तर 9वा दिवस 9 तारीखचा जो दिवस असतो 1 दिवस मधली गॅप, ह्याला धोंड दिवस म्हणतात. म्हणजे बरेच लोक नातेवाईक आपल्याला मुंबईकरांना किंवा सांगतात यंदा धोंड दिवस आला त्याच्यामुळे रथ परवा आहे शिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी, किंवा काही वेळा सांगतात रथ शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आहे, यंदा धोंड दिवस आलेला नाही. धोंड दिवस म्हणजे नेमकी ही मधली गॅप, महाशिवरात्री आणि फाल्गुन मासारंभ ह्याच्या मधली गॅप म्हणजे धोंड दिवस. हे काही वेळा सहसा 1 दिवसाचाच मध्ये धोंड दिवस येतो, जी गॅप येते ती 1 दिवसाची येते. कधी कधी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव होतो आणि तिसऱ्या दिवशी फाल्गुन मासारंभची सुरुवात होते, प्रारंभ होतो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि रथोत्सव नेमका केव्हा साजरा होतो हे लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. कमेंट्समध्ये तुम्ही वेगवेगळे कमेंट्सद्वारे ह्या माहितीबद्दल जरूर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी शेअर जरूर करा आणि लाईक करा, जेणेकरून तुम्ही नवनवीन व्हिडिओ माझे यापुढेही पाहू शकाल. धन्यवाद.